नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन अशी रेसिपी पण म्हणता येईल आणि अशी ट्रिक पण, नवीन पद्धत पण म्हणता येईल. इकडे पहा, मी घेतलेले शेंगदाणे, कारवड तीळ घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे आणि हे मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आता हे मी भाजून घेणार आहे कढईत टाकून. कढई गरम झालेली आहे. मस्त असं याला भाजून घेणार आहे मी. प्रत्येक गृहिणीसाठी उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे, तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. मग ती हाऊसवाईफ असो किंवा जॉब करणारी असो, तिच्यासाठी हा खूप असा उपयुक्त असा व्हिडिओ आहे. हा प्रत्येक गृहिणीने पाहावा असा हा व्हिडिओ आहे. हे व्हिडिओ पूर्ण पहा. हे भाजून घेते मी. अशा प्रकारे हे पूर्ण छान असं भाजून झालेलं आहे. याला मी आता काढून घेते. आता याच कढईमध्ये मी शेंगदाणे पण टाकून घेते. छान असे खरपूस मंद आचेवर स्लो गॅस ठेवून मी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि छान असे खरपूस भाजून घ्यायचे. मी छान असे हे भाजून घेते. पाहू शकता, शेंगदाणे पण असे मस्त भाजून झालेले आहेत. मस्त मी 10 मिनटं याला मध्यम आचेवर कमी गॅसवर भाजून घेतल्या. त्याला मी काढून घेते. आता मी यामध्ये टाकणार आहे तूप. तर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही तेलात पण भाजू शकता. हा रवा पण मी आता मस्त असा मध्यम आचेवर छान खरपूस भाजून घेते. याला पण आपल्याला शेंगदाणे कसे भाजलं तसं कमी गॅस ठेवून 10-15 मिनिट छान असं भाजून घ्यायचं आहे. ही पद्धत जर तुम्ही वापरलात तर तुमची सकाळची घाई गडबड कमी होईल. या पद्धतीने जर तुम्ही सगळी तयारी केलात तर. पाहू शकता, रवा पण माझा असा भाजून झालेला आहे. मस्त असा खरपूस मी 10-15 मिनिटं मंद आचेवर असा भाजून घेतलेला आहे. त्याला मी काढून घेते. इकडे कढई ठेवलेली आहे मी आणखी परत. यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे. एक माप मी तेल टाकून घेतलेला आहे. आपल्याला यामध्ये हा तेजपत्ता भाजून घ्यायचा आहे. आपला मसाला भाजायचा आहे, काळा मसाला तयार करायचा आहे. अगोदर हे पानं भाजून घेते. तेजपान, पानं छान अशी मी भाजून घेतलेले आहेत तेलामध्ये. काढून घेते. हे यामध्येच आपल्याला हा मसाला टाकायचा आहे. हा पण मी असा भाजून घेते. आपल्याला याचा काळा मसाला तयार करायचा आहे. तुम्ही जर अशी माझी ट्रिक फॉलो केला तर तुमची सकाळची धावपळ कमी होईल. सकाळचा डब्बा, मुलांचे पूर्ण आवरायचं, नाश्ता, स्वयंपाक, डब्बे पॅकिंग करायचे मुलांचे. पूर्ण हे आठवड्याचं नियोजन आहे, 8 दिवसाचं. थंडीचे दिवस आहेत त्यामुळे पूर्ण ही अशी तयारी करून ठेवली 8 दिवसाची. अशा पद्धतीने मी हा मसाला भाजून घेत आहे.
हा पण खूप छान असा भाजून झालेला आहे. याला पण आता मी काढून घेते. परत मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये टाकून घेत आहे खोबर. मी असे बारीक बारीक असे याचे चकले करून घेतलेले आहेत खोबऱ्याचे. याला पण मी भाजून टाकलेलं आहे. मी याला पण असं भाजून घेते थोडंसं. यामध्ये मी मला खोबर पण हे असंच भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकलेलं आहे मी, नकळत जास्तीचं नाही टाकलं, थोडंसं टाकलेलं आहे. नाही टाकलं तरी चालेल. खोबरं पण भाजून झालेलं आहे, पाहू शकता. हे पण मी काढून घेणार आहे. मी खोबरं काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये टाकून घेणार. यामध्ये तेल टाकलेलं आहे. ह्या पण मी असं छान भाजून घेणार. मस्त अशा मिरच्या भाजून झालेल्या आहेत. अशा प्रकारे मी हे आता थंड करू. अशा प्रकारे मिरच्या पण अशा ह्या भाजून घेतल्यात मी. ह्या पण थंड झालेल्या आहेत. आता खोबरं, शेंगदाणे, कारळ, तेल पूर्ण थंड झालेलं आहे. आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तर यामध्ये मी हे शेंगदाणे टाकून याला बारीक करून घेते. अशा प्रकारे मी हे बारीक करून घेतले आहेत शेंगदाणे. आता इकडे मी कारळ तीळ पण बारीक करून घेणार आहे. हे पण बारीक करून झालेलं आहे कारळ तीळ पण. आता मी खोबरं पण बारीक करून घेणार आहे. खोबरं पण असं बारीक करून झालेलं आहे. आता इकडे मी मसाला घेतलेला आहे बारीक करायला. अशा प्रकारे मी मसाला पण काढून घेतलेला आहे, पाहू शकता. काळा मसाला आपला घरच्या घरी तयार केलेला आहे असा. आता इकडे हे मिरच्या पण मी यामध्ये टाकून घेऊन मिरच्या पण बारीक करून घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण अगोदरच जिरे आणि लसूण टाकलेला आहे. यामध्ये आपण नमक टाकू. याला छान असं बारीक वाटून घेऊ मिक्सरच्या साहाय्याने. हिरवं मिरचू आहे ठेसा. कोणी आपण भाजीला हिरव्या भाजीला हा चालतो. भाजी टेस्टी होते भाजून असं वाटून मिरची टाकल्याने. अशा प्रकारे हिरवी मिरचीचा ठेसा पण असा तयार आहे वाटून. तर याला मी काढून घेते. अशा प्रकारे आपली 8 दिवसाची तयारी झालेली आहे. तुम्ही जर ही पद्धत वापरलात तर तुमची सकाळी धावपळ होणार नाही. सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुमची धावपळ होणार नाही. म्हणून माझी ट्रिक फॉलो करा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पण ही पद्धत अशी वापरता का? तुम्ही पण अशी पूर्ण तयारी करून ठेवता का 8 दिवसाची? हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हा ठेसा तुम्ही दह्यामध्ये भाकरीसोबत चपातीसोबत पण खाऊ शकता. भाजलेल्या मिरचीचा ठेसा आहे त्यामुळे भाजी खूप चविष्ट होते. म्हणून कधी भाजूनच 8 दिवस टिकतो हा ठेसा. मी डबे घेतलेले आहेत असे स्वच्छ धुवून पुसून. आता पूर्ण हे मधून काढल्यानंतरही ह्याला थोडंसं थंड करून घ्यायचं, म्हणजे खराब होणार नाही त्या चटण्या. खराब काय होत नाही ते 8 दिवसापर्यंत. तेवढंच की थोडासा कोमट वास येतो डब्यामध्ये झाकून ठेवल्यानंतर. म्हणून थोडंसं थंड होऊ द्यायचं याला. पूर्ण हे थंड करून मग डब्यानं भरून ठेवायचं. प्रत्येक गृहिणीने ही ट्रिक फॉलो केलीच पाहिजे. अशा पद्धतीने म्हणजे तिची धावपळ होणार नाही. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन असाल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.